नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत नेहमी आनंदी राहण्यासाठी काही विचार. तर या गोष्टी तुम्ही रोज एकदा ऐकून किंवा या गोष्टीचा अवलंब करून सतत आनंदी राहू शकता. तर ऐकूयात हे विचार. रिकामं मन सैतानाचं घर असतं, त्याकरता स्वतःला आवडता जो छंद असेल त्याच्यामध्ये मनाला गुंतवा. सतत काहीतरी करत राहा, कारण आपलं मन जेवढं बिझी राहील तेवढं आपल्या विचार, मानसिक ताण कमी होतो आणि आपण आनंदी राहू शकतो. रोजचं काम करताना आवडीची गाणी, बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे चालू असू द्या. आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका, गुणगुणत राहा. यामुळे तुमचं जे काही डोक्यातील विचार आहेत ते तुम्ही बाजूला ठेवू शकता. चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या. दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर जळू देखील नका. तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे, मदत न करणाऱ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करा. कारण आपल्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःख आलेलं लोकांना खूप आवडतं आणि म्हणून आपण जेवढं मानसिक त्रासातून बाजूला राहू तेवढा त्या लोकांना त्रास होणार आहे. म्हणून स्वतःला आनंदी ठेवण्याचा सतत प्रयत्न करा आणि निगेटिव्ह गोष्टींना दुर्लक्ष करा. कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा. महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या 5 ते 10 वेळा मनाशी म्हणा, म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागेल. कारण आपण जो विचार करतो त्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. त्यामुळे स्वतःबद्दल जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करा. समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा, म्हणजे तो आनंदी झाला की भरपूर आपणही आनंदी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला. चांगले विचार, एखादं छोटंसं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्यावर चिंतन करा. चालण्याची गती थोडी वाढवा. ताठ मानेने स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहरावामध्ये समाजामध्ये वावरा. कारण आपण जेवढे नीटनेटके असू, प्रसन्न असू, ते आपल्या पोशाखावरून नेहमी लक्षात येतं. लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा. जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठी दीर्घ श्वसन करा. सकाळी उठल्यानंतर 10 मिनिटं तरी अनुलोम विलोम नक्की करा. स्वतःच्या चांगल्या पेहराव्यातल्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल, सतत नजरेला पडेल असा ठेवा. एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा. तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळेस निसर्गाच्या वातावरणामध्ये, मोकळ्या वातावरणामध्ये तुम्ही नक्की जा. नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा. विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा. दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणे थांबवा. तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा आणि दिवसेंदिवस काही गोष्टी बदलण्याचा, शिकण्याचा नक्की प्रयत्न करा. भविष्याचा अतिविचार करणं थांबवा. पुरेशी झोप घ्या, यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. दररोज व्यायाम करा. दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे. आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका. त्यावर नंतर विचार करत बसून मनात कुढत राहू नका. दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा. तुमची आवडती गाणी ऐका. आवडत्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात त्यांना वेळ द्या. नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह विचार करा. निगेटिव्ह विचारांच्या माणसापासून स्वतःला दूर ठेवा.
आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा. तणाव घेण्यापासून दूर राहा. दररोज 20 ते 25 मिनिटे उन्हामध्ये फिरा. यामुळे शरीराला विटॅमिन डी तर मिळेलच, काही वेळेला विटॅमिनच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो आणि स्ट्रेस आपल्याला मानसिक त्रास अधिक होऊ शकतो. घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो. समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका. यामुळे आपल्याला त्रास होत नाही. क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा मनापासून काम करा. कधीही रिकामे राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. दुसरा कोणी आपले लाड करेल किंवा आपले हट्ट पुरवेल याची वाट पाहत बसू नका. स्वतःची रिस्पेक्ट स्वतः करा आणि स्वतःसाठी स्वतः जगा. इतरांशी स्वतःची तुलना कधीही करू नका. वर्तमानात जगा. भूतकाळ आठवून पश्चाताप करणे किंवा भविष्यकाळाचा विचार खूप जास्त करणे हे करू नका. त्यामुळे स्वतःला त्रासच होईल. ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा. मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये बिझी असाल तर या सगळ्या जो मानसिक तणाव आपल्याला होणार आहे त्यापासून आपण नक्कीच वाचू शकतो. कृतज्ञता व्यक्त करायला शिका. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार आपण करत बसतो, पण जे आहे त्याबद्दल देवाला दररोज धन्यवाद बोला. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आजच्या दिवसातील 3 चांगल्या गोष्टी लिहा. उदाहरणार्थ, आज मी हेल्दी आहे, माझं कुटुंब माझ्यासोबत आहे, मला 2 वेळेचं जेवण मिळतं. या गोष्टी मनाला शांत आणि आनंदी बनवतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. आनंद नेहमी मोठ्या गोष्टीमध्येच नसतो. तो असतो आईच्या हातच्या जेवणामध्ये, मित्रांच्या हसण्यामध्ये, पावसामध्ये, चहामध्ये. तर अशा छोट्या छोट्या क्षणामध्ये आनंद जगायला शिका. कारण आपण धावपळीच्या युगामध्ये या लहान लहान गोष्टींकडे खूप दुर्लक्ष करतो. जीवन खूप वेगाने पळत आहे, पण हे क्षण सुंदर जगायला विसरू नका. मित्रांनो, परफेक्ट आयुष्य कोणाचंच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात, पण आनंदी लोक आणि दुःखी लोक यांच्यात एकच फरक असतो, त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन. जर तुम्ही पॉझिटिव्ह राहायला शिकलात तर आयुष्यातील अडचणी छोट्या छोट्या वाटायला लागतात. म्हणून आजपासून स्वतःवर प्रेम करा. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा आणि प्रत्येक दिवस हसत राहा. तुम्हाला आनंदी ठेवणारी कोणतीही अशी गोष्ट असेल जी तुम्हाला वाटेल की ही मला आनंद देईल, तर दिवसातून ती नक्की एकदा करा. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकणे किंवा मोटिवेशनल स्टोरीज ऐकणे किंवा अनेक गोष्टी असू शकतात, म्युझिक ऐकणे, अशा गोष्टी नक्की करत राहा. आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्या विचारांचा आपल्यावर खूप परिणाम होत असतो आणि हे खूपदा तुम्ही जाणवलंसुद्धा असेल तुम्हाला. त्यामुळे सतत तक्रार करणारी लोक, निराशा पसरवणारी लोक, आपली एनर्जी कमी करणारी लोक, त्यापासून तुम्ही दूर राहा. जेवढे जास्त पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहाल तेवढी तुमची स्ट्रेंथ वाढेल आणि तुमच्या स्वप्नांकडे तुमची वाटचाल होऊ शकेल. नकारात्मक गोष्टी आजकाल आपल्या आजूबाजूला खूप होत असतात, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होऊ द्यायचा की नाही हे आपण स्वतः ठरवायला हवं. आणि दररोज या पॉझिटिव्ह गोष्टी आपण करत गेल्यामुळे 1 महिना, 2 महिने, 3 महिने अशी सवय होता होता तुमच्या मनाची स्ट्रेंथ खूप वाढून जाईल आणि खरंच तुम्ही खूप पॉझिटिव्ह व्हाल. याचा तुम्ही अनुभव नक्की घेऊ शकता. त्यामुळं जास्त विचार करणं थांबवा. आनंद सर्वात मोठा म्हणजे विचार करणं हाच आनंदाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे भूतकाळाचा पश्चाताप न करता वर्तमानामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा आनंद घ्या आणि आनंदाने जगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. याच्यातून तुम्हाला थोडी जरी माहिती मिळाली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल दररोज पाहत राहा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.